नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमरण उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी, गांधीवादी विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस खालावणारी स्थिती चिंताजनक असून केंद्र सरकार त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तीकडे सरकारने दुर्लक्ष करणे हे लोकशाहीला शोभणारे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. त्यांनी सांगितले की देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. अशा परिस्थितीत या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सोनम वांगचुक यांनी केली असून त्यासाठी ते आमरण उपोषण करीत आहेत. मोघे म्हणाले की सोनम वांगचुक हे केवळ पर्यावरणवादी कार्यकर्ते नसून ते गांधीवादी विचारांचे अभ्यासक, शिक्षण क्षेत्रातील जाणकार आणि समाजहितासाठी सातत्याने कार्य करणारे व्यक्तिमत्व आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे रक्षण व्हावे, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा बसावा या उद्देशाने त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र केंद्र सरकार त्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी पुढे सांगितले की उपोषणाला अनेक दिवस उलटल्यानंतरही सरकारकडून कोणताही सकारात्मक संवाद साधण्यात आलेला नाही. उलट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालण्याचे काम भाजप सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित इतक्या गंभीर प्रकरणात सरकारने संवेदनशीलता दाखविण्याऐवजी मौन बाळगणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेत बोलताना दशरथ मडावी यांनीही सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत असून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारने तातडीने पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. काँग्रेसच्या काळात अनेक मंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून छोट्या छोट्या कारणांवरही राजीनामे देत असत. लोकशाही परंपरेचा सन्मान राखण्यासाठी राजकीय जबाबदारी स्वीकारण्याची संस्कृती त्यावेळी होती. मात्र सध्याचे सरकार अतिशय मुजोर आणि हुकुमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहाराच्या आरोपानंतरही सरकार कोणतीही नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले असून त्याची गंभीर दखल घेणे अपेक्षित होते. मात्र सरकारकडून अद्याप ठोस भूमिका दिसून आलेली नाही. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा संदर्भ देताना मोघे म्हणाले की आमच्या काळात समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी केंद्र सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत शिष्टमंडळ पाठवून संवाद साधला होता. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला होता. आज मात्र सोनम वांगचुक यांच्यासारख्या समाजहितासाठी लढणाऱ्या व्यक्तीकडे सरकारने पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा अशी मागणी करण्यात आली. सरकारच्या कथित असंवेदनशील भूमिकेचा निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर राजकारण न करता पारदर्शक आणि जबाबदार भूमिका घेण्याचं आवाहन केलं. माननीय सोनम वांगचुक जे आहेत ते एक प्रसिद्ध पर्यावरणवादी आहे, गांधी फिलॉसॉफीवाले आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि त्यांचं वय 59 वर्ष झालेलं आहे. त्या काळात ते आता उपोषण करत आहे की त्या नीट परीक्षेमध्ये जी भानगड झालेली आहे, जे भ्रष्टाचार झालेला आहे, त्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी हे. आणि परंतु दुर्दैवानं केंद्र शासन एवढं मठ्ठ झालेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचं 18 दिवसापासून ते संपर्क करत नाही किंवा बोलणी करत नाही. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आणि हे काही राजकीय नाही आहे, तो तर काही राजकारणाचा विषय नाही त्याचा. तो एक
आणि देशभरातून नाही जगभरातून त्याच्या जीव वाचवा म्हणून प्रयत्न करत आहेत, लोक शुभेच्छा देत आहेत, सर्वच राजकीय पार्ट्या, फिल्म इंडस्ट्री सगळे. तर आमचं म्हणणं असं केंद्र शासनाने याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे. सोनम वांगचूक याला जेव्हा जेलमध्ये टाकलं होतं आता राजस्थानच्या, ते कोणत्या कारणाने टाकलं, त्यांची काय मागणी होती? कारण 370 कलम जेव्हा घटनेतलं वगळलं, ते वगळल्याबरोबर त्या लेह लद्दाखमध्ये यांचा जो भाग आहे, त्या लेह लद्दाखमध्ये त्यापूर्वी लेह ॲटॉनॉमिक काउन्सिल होती लेहमध्ये, जे घटनेच्या 6व्या सूचीनुसार आदिवासी एरियांसाठी असते. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की तो एरिया टोटल बौद्ध, ते धर्माने बौद्ध आहेत सगळे, पण ट्रायबल आहेत सगळे. आणि म्हणून तिथे लेह लद्दाख ॲटॉनॉमिक काउन्सिल हे पूर्वी होते.